Hello and welcome all. Today we will see part 2 of this research design topic. In this lecture we will see different research designs, basic principles of experimental design and important experimental designs. That is types of experimental designs. So let us begin with different types of research designs. Now we have already dealt with what this research design means and what are some concepts related to this research design. Now let us talk about types of research design. Research design we can study in three categories: exploratory research design, which is also called as formulatory research design, descriptive and diagnostic research design, and third one is hypothesis testing research design, which we call it as experimental research design. So let us see one by one. Now exploratory research design, it is a research where a researcher will explore some topic on which that researcher is having a little information. So this is actually an exploration of a research topic where that person, researcher who is studying that research, does not have much knowledge about that particular topic. So this is what exploratory research design is. So here hypothetical solution or actions are explored and evaluated by that researcher. हे एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन केव्हा वापरायचं तर एखादा रिसर्च प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आणखी डीपमध्ये त्याच्याविषयी माहिती मिळण्यासाठी ऑर टू डिफाईन दॅट पर्टिक्युलर टॉपिक मोर प्रिसाइजली दिस एक्सप्लोरेटरी रिसर्च इज कॅरिड आउट. तर केव्हा वापरायचं एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन? एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन हे तेव्हा वापरतात जेव्हा एखाद्या रिसर्चरला त्याचा रिसर्च प्रॉब्लेम आणखी ॲक्युरेटली डीपली स्टडी करायचा असेल तेव्हा. याने आणखी काय होतं तर वेगवेगळे जे काही फिनॉमिनन आहेत तुमच्या रिसर्च टॉपिकशी रिलेटेड किंवा वेगवेगळे जे अल्टरनेटिव्ज आहेत जे तुम्ही कन्सिडर केले नव्हते ते तुम्हाला या रिसर्च डिझाईननी मिळतात. अँड दोज अल्टरनेटिव्ज दे कॅन फर्दर बी टर्न्ड इन टू हायपोथेसिस. रिसर्च डिझाईन विच इज एक्सप्लोरेटरी इन नेचर इज ऑल्सो यूज्ड टू स्टडी रिलेशनशिप ऑफ व्हेरिएबल्स. एखाद्या रिसर्च टॉपिकमधले कुठकुठले व्हेरिएबल्स आहेत, वेदर दे आर इंटरॅक्टिव्ह, वेदर दे हॅव रिलेशन्स विथ इच अदर, दॅट कॅन ऑल्सो बी स्टडीड युजिंग दिस एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन इज ऑल्सो helpful to gain insights into a research problem, and it also established priorities for further research. So basically this is a research design that will be helpful for a researcher to know a particular research area. So this exploratory research design is used as a first step in any research process. आपण रिसर्चचे वेगवेगळे जे टाईप्स पाहिले होते त्यामध्ये हे आपले जी काही रिसर्च डिझाईन असेल ही आपण प्रिलिमिनरी स्टेजेससाठी वापरू शकतो. काय होतं एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईनमध्ये? तुमचा जो काही रिसर्च प्रॉब्लेम आहे तो डिफाईन करण्यासाठी मदत होते किंवा वेगवेगळे जे काही प्रोसेसेस आता आपण एखादा रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरणार त्याची आणखी डीपली स्टडी करण्यासाठी हे एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन वापरले जाऊ शकते. त्यामुळे दिस एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन कॅन ऑल्सो बी यूज्ड इन कंजंक्शन विथ अदर रिसर्च. आता या एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईनचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ही फ्लेक्झिबल असली पाहिजे. आता याचं नावच सांगते, दिस इज अ रिसर्च डिझाईन विच वी विल एक्सप्लोर. आता एखादा तुम्ही रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्ट केला आहे तुमच्या थिसिससाठी असेल किंवा तुमच्या कुठल्या तरी रिसर्च प्रोजेक्टसाठी असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रायमरीली काही माहिती नाही आहे. लिटरेचर सर्वे करून तुम्ही एक माहिती मिळवता, पण जो काही हायपोथेसिस तुम्ही प्रपोज केला आहे त्याच्यासाठी सॉल्व करण्यासाठी जी काही रिसर्च प्रोसेस किंवा डिझाईन जी वापरली ती फ्लेक्झिबल ठेवल्या पाहिजे. कशामुळे? कारण जशी जशी तुम्हाला आणखी त्या एरियाबद्दल माहिती होत जाईल तसे तसे तुमच्या या डिझाईनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. That's why it is kept flexible. This flexibility is needed because as you go
deep into that particular research area, you will find some new aspects that were not already considered, and that's why this research design must be flexible. आता हे जी काही एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन आहे त्यासाठी 3 मेथड आपण वापरू शकतो. कशासाठी? त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्याचा सोर्स मिळवण्यासाठी, त्याच्यामध्ये डेटा कलेक्शनसाठी, किंवा तुम्ही कशी ते एक्सप्लोर करणार. हाऊ विल यू कॅरी आउट दॅट एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन? वी कॅन से दॅट 3 मेथड्स कॅन बी यूज्ड, and those are survey of concerning literature, which is nothing but a review of literature. Second one is the experience survey, and third one is analysis of insight stimulating examples. Let us see one by one. First one is survey of concerning literature. यामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करून तुम्ही काय करणार? त्या पर्टिक्युलर रिसर्च प्रॉब्लेमबद्दल माहिती मिळवणार. सो इट इज अ मोस्ट सिम्पल मेथड ऑफ फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम. जी काही त्या पर्टिक्युलर रिसर्च एरियामध्ये ऑलरेडी जे काही रिसर्चर्स होते त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो तुम्ही अभ्यासणार, त्याचा रिव्ह्यू करणार, आणि त्याचे जे काही रिझल्ट्स असतील किंवा जो काही रिलेव्हंट डेटा असेल तो तुमच्या रिसर्चसाठी किती उपयोगाचा आहे हे तुम्ही इव्हॅल्युएट करणार. दिस इज वॉट अ सर्वे ऑफ concerning literature is. What happens here? The study carried out by earlier researchers on that particular topic that may be reviewed here, and its usefulness is evaluated as a basis for further research. Second one is the experience survey. Now this experience survey means a survey of people who have had particular experience with the problem to be studied. जो काही तुम्ही रिसर्च प्रॉब्लेम निवडला आहे त्यामध्ये पूर्वी काही जे लोक असतील, लेट अस से रिस्पॉन्डंट्स, त्यांना जो काही अनुभव आलेला आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, ते रिसर्चवर काम करते वेळेस त्यांच्याकडून तुम्ही माहिती मिळवणार. यू विल इंटरव्ह्यू दोज पीपल्स. दिस इज वॉट एक्सपिरियन्स सर्वे इज. and those respondents will be interviewed, and from them you will collect data. Third one is analysis of insight stimulating. Analysis of insight stimulating examples include the area which is not being extensively studied, or you are not having a particular data or enough data regarding that study. So here you will use your experience, you will go with your insights into that particular research. This is what analysis of insight stimulating means. हे कधी सुटेबल आहे ॲनालिसिस ऑफ इन्साइट स्टिम्युलेटिंग? हे अशा एरियाशी बद्दल सुटेबल आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कमी माहिती आहे, or you are not having enough we can say literature for that particular topic. Now in that case you will go with your insight. So these are the, we can say, different methods of exploratory research design. Now let us see second research design, डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन वेगळं आहे आणि डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन वेगळं आहे, बट दे आर सिमिलर विथ वन अनदर इन सम ॲस्पेक्ट्स. दॅट्स वाय दे हॅव कंबाईन्ड इन दिस सेकंड हेडिंग. तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आणि डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन हे दोन्ही वेगळे आहेत, इतकं लक्षात ठेवा. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन काय असते? तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनमध्ये अशा स्टडी असते विच इज कन्सर्न्ड विथ डिस्क्रायबिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप. एक्सप्लोरेटरीमध्ये काय होतं? तिथे फ्लेक्झिबिलिटी होती तुमच्या रिसर्च डिझाईन बाबतीत. तर डिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईनमध्ये फ्लेक्झिबिलिटी नसते. जी काही तुमची रिसर्च डिझाईन आहे इट इज, वी कॅन से, अ फिक्स्ड रिसर्च डिझाईन, or we can say it is a rigid research design. तर डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईनमध्ये काय केलं जाते? डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन केव्हा वापरतात? तर डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन ही अशा स्टडीजमध्ये वापरल्या जातात जेव्हा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर इव्हेंटची किंवा पर्टिक्युलर व्हेरिएशन्सबद्दल, इंट्रॅक्शन्स, और यू विल
diagnose that particular situation. So it will determine the frequency with which something occurs or its association with something else. That is what diagnostic research is. आता हे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असेल किंवा डायग्नोस्टिक रिसर्च असेल, मस्ट हॅव अ प्रायर नॉलेज ऑफ नेचर अँड टाईप ऑफ स्टॅटिस्टिकल टेक्निक्स यू विल यूज इन दिट पर्टिक्युलर रिसर्च डिझाईन. याबद्दल तुम्हाला पहिले माहिती असणं गरजेचं आहे. So here a researcher must be able to define clearly what he wants to measure and must find adequate methods for measuring it along with clear-cut definition of population he wants to study. त्याचा रिसर्च एरिया काय आहे, त्याला कुठली मेथड वापरायची आहे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिससाठी, किंवा त्याचं सॅम्पल कलेक्शन असेल, डेटा कलेक्शन असेल, ते कुठल्या प्रकारचं असणार आहे, याबद्दल स्ट्रक्चर्ड फ्रेमवर्क आधीच रिसर्चरने तयार करणं गरजेचं आहे. ॲज स्टेटेड अर्लियर दिस विल बी अ रिजिड रिसर्च डिझाईन. याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नसती. दॅट वॉज अवेलेबल इन एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. सो व्हॉट इज एम ऑफ दिस रिसर्च डिझाईन? डिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोस्टिक रिसर्च का करायचं, रिसर्च डिझाईन का तयार करायची? तर इट इज डिझाईन टू ऑब्टेन कम्प्लीट अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन इन पर्टिक्युलर स्टडी or particular research area, and that is why procedures to be used must be carefully planned. So here research design must make enough provision for protection against bias, and it must maximize reliability with due concern for the economical completion of research study. So while designing this kind of research design, a researcher must take into account economy, that is money, reliability. He must be careful enough to make this research design unbiased, and that should maximize more reliability in that particular research. So this research design is not generally flexible, and focus or attention is given on these following aspects. ह्या रिसर्च डिझाईनमध्ये रिसर्चरला ऑलरेडी काय माहिती असणं गरजेचं आहे, तो हा रिसर्च का करत आहे, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ दिस पर्टिक्युलर रिसर्च, स्टडी कशासाठी कंडक्ट करत आहे आणि ही स्टडी कशाबद्दल आहे, हे त्यानं स्ट्रक्चर्ड प्लॅन केलेलं असणं गरजेचं आहे. मग एकदा रिसर्च प्रॉब्लेम ठरला तर तो डेटा कलेक्शन कसा करणार आहे, कुठल्या टेक्निक्स वापरणार आहे डेटा कलेक्शनसाठी, हेही त्याला ऑलरेडी माहीत असणं गरजेचं आहे. सॅम्पल जे काही कलेक्ट करणार आहे, किती सॅम्पल त्याला लागणार आहे, कुठल्या प्रकारचं असणार आहे, कसा कलेक्ट करणार आहे, हे रिसर्चरला ऑलरेडीच अभ्यासणं गरजेचं आहे. जो काही त्याने डेटा मिळवणार आहे, तो जो डेटा मिळवलेला आहे तो कुठून मिळवला आहे, व्हॉट आर डिफरंट सोर्सेस ऑफ दॅट डेटा, तो कुठल्या पद्धतीने कलेक्ट करणार आहे, ॲज स्टेटेड हिअर इन दिस सेकंड पॉईंट, and with what time period that data be related with that particular research. And researcher must know the techniques of his analysis of data and how that particular researcher is going to report the findings. These all points must be considered while designing this descriptive or diagnostic research design. Now third one is hypothesis testing research design, to which we refer as experimental research design. So this experimental research design is the design where researcher tests hypothesis of causal relationship between variables. All the scientific studies which we perform in laboratory, we can say all are experimental research design. So Professor R.A. Fisher is associated with this experimental design. आपण म्हणू शकतो की हे जे काही एक्सपेरिमेंटल डिझाईन्स आहेत, मग द प्रिन्सिपल्स असतील किंवा वेगवेगळे एक्सपेरिमेंटल डिझाईन आहे, त्याचं क्रेडिट जाते प्रोफेसर फिशरला. ही वॉज वर्किंग ॲट रॉथमस्टेड एक्सपेरिमेंटल स्टेशन इन सेंटर फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च इन इंग्लंड. ही वॉज वर्किंग फॉर ॲग्रिकल्चर सेक्टर. तिथे त्यांना काय आढळलं, ही फाउंड दॅट बाय डिवायडिंग ॲग्रिकल्चरल फील्ड or plots into different blocks, and then by conducting experimenting in each of these blocks, whatever information is collected and inferences drawn from them happens to be more reliable.
प्रोफेसर फिशरला असं आढळलं की ॲग्रिकल्चरल जी लँड असते ती होमोजिनस नसते. त्यातले जे कंडिशन्स असतात ते एकसारख्या नसतात. त्यातून जी मिळालेली यील्ड आहे त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात चुका असू शकतात, टू विच वी कॉल्ड ॲज एक्सपेरिमेंटल एरर्स, त्याच्या यील्डमध्ये. सो त्यांनी काय केलं, ते ॲग्रिकल्चरल लँड ब्लॉक्समध्ये डिवाईड केली. सो ही डिवायडेड दॅट ॲग्रिकल्चरल लँड इंटू सच ब्लॉक्स. ही परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स इन ईच ऑफ दिस ब्लॉक्स. आता याला हे जी काय ॲग्रिकल्चरल लँड होती त्याचा समजा ह्या एक इतका ब्लॉक आहे. दिस इज ब्लॉक 1, ब्लॉक 2 अँड दिस इज ब्लॉक 3. आता याला प्रत्येक त्यांनी परत व्हर्टिकल लाईननी डिवाईड केलं. सो एक जो काही इथे ब्लॉक मिळालेला आहे त्याला त्यांनी प्लॉट म्हटलं. सो हे काही चौरस आहे त्याला त्यांनी प्लॉट म्हटलं. आता या प्रत्येक प्लॉटमध्ये त्यांनी क्रॉप घेतलं आणि या क्रॉपमधला मग जो काही डेटा होता, जो काही त्यांना यील्ड मिळालेली आहे त्याचं जे काही त्यांनी ॲव्हरेज काढलं ते ॲव्हरेज मग त्यांना असं आढळलं की दॅट इज मोर करेक्ट ॲज कम्पेअर टू द यील्ड इन दॅट पर्टिक्युलर लँड. तर हे जे काही एक्सपेरिमेंटल डिझाईन्स आहेत ॲज इट वॉज ओरिजिनली डन इन ॲग्रिकल्चरल सेक्टर, वी फाइंड वर्ड्स सच ॲज यील्ड, प्लॉट, ब्लॉक, ट्रीटमेंट. हे जे काही संज्ञा आहेत या आपल्याला ऐकायला मिळतात. कशामुळे? कारण हे ओरिजिनली कृषी क्षेत्राशी संबंधित होते. नाउ लेट अस सी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाईन. आता कुठलीही एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईनमध्ये कुठले बेसिक प्रिन्सिपल्स असणं गरजेचं आहेत. तर प्रोफेसर फिशर्सनी हे 3 एक्सपेरिमेंटल डिझाईनचे प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत. कुठले? प्रिन्सिपल ऑफ रेप्लिकेशन, प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन अँड प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. हे काय असतात? लेट अस सी वन बाय वन. So let us say first one, that is principle of replication. So what this principle of replication states? According to principle of replication, experiment should be repeated more than once. Thus each treatment is applied in many experimental units instead of one. म्हणजे समजा हे एक फील्ड आहे. आता कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट करत असतात, समजा एखादा प्लांट व्हरायटी आहे, एक्स प्लांट व्हरायटी आहे आणि त्याला वेगवेगळे फर्टिलायझरची ट्रीटमेंट द्यायची. लेट अस से ए, बी, सी. हे काय आहे? 3 वेगवेगळे फर्टिलायझर्स आहेत आणि ह्या एक्स प्लांटला ही ट्रीटमेंट द्यायची आहे. या एक्स प्लांटला ती ट्रीटमेंट द्यायची आहे. आता तुम्ही या 3 वेगवेगळ्या फर्टिलायझर्सची ट्रीटमेंट जर या प्लांटला द्यायची असेल तर हे जे काही ॲग्रिकल्चरल लँड आहे याच्यामध्ये त्याचे काही इनहेरेंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे तुमच्या रिझल्टशी इंटरफेअर करतील. कुठले कुठले? सर्वात महत्त्वाचा असतो सॉईल फर्टिलिटी. दुसरे कुठले असू शकतात? मॉइश्चर असू शकते. आणखी काय असू शकते? इफेक्ट ऑफ सनलाईट असू शकते. आता हे ॲग्रिकल्चरल लँड जी आहे इथे समजा तुम्ही त्याचे 2 भाग केले. लेट अस सी 3 पार्ट्स. इथे तुम्ही त्याचे 3 पार्ट्स केले. इथे प्लांट तुम्ही ग्रो केली, ही एक्स प्लांट. याला ट्रीटमेंट ए दिली, याला ट्रीटमेंट बी दिली, याला ट्रीटमेंट सी दिली. फर्टिलायझरची ट्रीटमेंट या प्रत्येक भागात तुम्ही दिली. आता हे काय झाले? हे 3 जे आहेत हे ब्लॉक झालेत. हा एक ब्लॉक आहे, हा दुसरा ब्लॉक आहे आणि हा तिसरा ब्लॉक आहे. तर यातून तुम्हाला जे काही यील्ड मिळणार आहे दॅट वी कॅन नॉट से ॲन ॲक्युरेट यील्ड. कशामुळे? कारण हे काही एक्स्ट्रेनियस फॅक्टर्सनी इन्फ्लुअन्स केलेलं आहे या रिझल्टमध्ये. कुठले एक्स्ट्रेनियस फॅक्टर्स असू शकतात? आता समजा या पार्टमध्ये जिथे तुम्ही ए ट्रीटमेंट दिली आहे इथे सॉईल फर्टिलिटी जास्त असू शकते, त्यामुळे तुम्हाला जास्त यील्ड मिळालेली असू शकते. इथे फर्टिलिटी सीमध्ये कमी असेल तर तुम्हाला जरी हे फर्टिलायझर सी वॉज मोर इफेक्टिव्ह दॅन ए, बट हिअर सॉईल फर्टिलिटी वॉज लेस. ॲज अ रिझल्ट यू गॉट लेस यील्ड कम्पेअर टू दिस ब्लॉक वेअर ट्रीटमेंट ए वॉज गिवन. तर सॉईल फर्टिलिटी या तिन्ही ब्लॉकमध्ये सारखी नव्हती, त्यामुळे तुमचे जे काही हे फर्टिलायझर्स आहे त्याचा इफेक्ट इन्फ्लुअन्स झालेला आहे. आता रेप्लिकेशन प्रिन्सिपल काय सांगते? प्रिन्सिपल ऑफ रेप्लिकेशन स्टेट्स दॅट यू विल रिपीट दिस एक्सपेरिमेंट. आता हाच जो काही तुमचा लँड होता ॲग्रिकल्चरल लँड, हा तुम्ही एकदा प्रयोग केला, तुम्हाला काहीतरी यील्ड मिळाली आहे. समजा PQR अशी काहीतरी तुम्हाला यील्ड मिळाली. आता तोच एक्सपेरिमेंट तुम्ही परत करणार. तीच लँड आहे, असेच तुम्ही तेच 3 ब्लॉक्स देणार. इथे प्लांट व्हरायटी ए ग्रो करणार, त्याला फर्टिलायझरची ट्रीटमेंट आता तुम्ही कशी देणार? तर फर्टिलायझर तुम्ही इथे
बी देणार, इथे ए देणार, इथे सी देणार. वेगवेगळे ट्रीटमेंट देऊन हाच प्रयोग तुम्ही 3 वेळेस रिपीट करायचा. आता एक्सपेरिमेंटली वी कॅन से एव्हरी एक्सपेरिमेंट शुड बी डन इन 3 सेट्स इन ट्रिप्लिकेट्स. तर रेप्लिकेट म्हणजे पुनरावृत्ती करणार तुम्ही त्याच प्रयोगाची विथ दिस ट्रीटमेंट्स, जेणेकरून तुम्हाला जे काही रिझल्ट्स मिळतील, समजा इथे जे तुमचे रिझल्ट्स मिळाले असतील ते P1 असेल, Q1 असेल आणि इथे R1 असेल. परत रिपीट केलं तर P2, Q2 आणि R2 असे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. सो यू कॅन नाव estimate average of that value, and whatever that data or variation you will obtain, that is called as experimental error. So this principle of replication is used for estimating experimental error. Now let us see second principle, which is about randomization. What happens in randomization? Here you will take that agricultural land, you will divide it into blocks, again you will divide it into such plots. आता इथे काय होतं, सॉइल फर्टिलिटी चांगली होती. सो दिस एरिया वॉज मोर फर्टाईल ॲज कम्पेअर्ड टू दिस. हे काय आहे, सॉइल फर्टिलिटीचं रिडक्शन आहे. तर इथे तुम्ही काय केलं आहे, त्याच ट्रीटमेंट तुमच्या ABC बघूयात. तर इथे तुम्ही काय केलं, इथे जे प्लांट असेल त्याला तुम्ही ट्रीटमेंट A दिली, याला तुम्ही इथे ट्रीटमेंट B दिली, इथे तुम्ही ट्रीटमेंट C दिली. नाउ ही दिस A वॉज plot was having more fertile soil, C treatment given plant is having less fertile soil. आता तुम्ही इथे काय करणार, या प्लॉटमध्ये इथे तुम्ही B ट्रीटमेंट देणार, इथे C देणार, इथे A देणार. इथे काय झालं, आता ट्रीटमेंट A कुठल्या प्लॉटला आली, जिची सॉइल फर्टिलिटी सर्वात कमी आहे. परत तुम्ही या प्लॉटला काय करणार, इथे तुम्ही ट्रीटमेंट A देणार, इथे B देणार आणि इथे C देणार. इथे काय झालं, ट्रीटमेंट C इज गिवन टू मोर फर्टाईल सॉईल. ह्या ब्लॉकमध्ये काय होतं, सॉइल फर्टिलिटी या पूर्ण पट्ट्यामध्ये जास्त आहे. इथे सॉइल फर्टिलिटी मीडियम आहे, इथे मीडियम आहे, ही हाय आहे आणि इथे लो सॉइल फर्टिलिटी आहे. सो या कम्प्लीट ब्लॉकमध्ये लो सॉइल फर्टिलिटी आहे. तर इथे जे काही तुमच्या ट्रीटमेंट्स होत्या फर्टिलायझरच्या, ट्रीटमेंट A, B आणि C ह्या इक्वली मिळालेल्या आहेत सर्व ब्लॉक्सला. सो वॉट एव्हर दॅट experimental error you will be having, that will be more valid. So this randomization principle is used for getting a valid experimental error. Now let us see third principle of experimental studies. Third one is principle of local control. What happens in principle of local control? Here your experimental error is minimized. So this is used to minimize your experimental error. At under it, the extraneous factor, the known source of variability, is made to vary deliberately. आता इथे काय केले जाते, suppose that agricultural land which we have seen previously, so this block is having fertility variation. So this block is having more fertile land. So here high fertility, here fertility is medium, and here soil fertility is lowest. So what happens here, you will divide it into plots. So whatever a variation you will be having in this block, this will be less. जरी हे समजा ब्लॉक 1 आहे, हा ब्लॉक 2 आहे आणि हा ब्लॉक 3 आहे. ब्लॉक 1, 2 आणि 3 हे जे 3 ब्लॉक्स आहेत, ब्लॉक 1 मध्ये काय आहे, हाय सॉइल फर्टिलिटी आहे, ब्लॉक 2 मध्ये मीडियम सॉइल फर्टिलिटी आहे आणि ब्लॉक 3 मध्ये लो सॉइल फर्टिलिटी आहे. तर या तिन्ही ब्लॉकमध्ये आपापसात खूप जास्त व्हेरिएशन आहे. परंतु इथे जे काय आहे, हे जे काही प्लॉट्स आहेत जे या फर्स्ट ब्लॉकमधले आहेत, त्यांच्यात आपापसामध्ये कमी व्हेरिएशन असेल. सो वी कॅन से दिस इज हॅव्हिंग अ होमोजिनिटी. All these 3 plots among these each block, they are having a more homogeneity, and that is what a local control principle is. So here these blocks are plotted. So हे काय केलं जाते, यामध्ये ट्रीटमेंट जी रँडमली दिली जाते, जसं आपण सेकंड बघितलं होतं रँडमायझेशन, तसं इथे रँडम ट्रीटमेंट दिली जाते आणि प्रत्येक इथे जो काही होमोजिनियस पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ब्लॉकिंग.
सो डिवायडिंग दिस फील्ड इंटू सेव्हरल होमोजिनस पार्ट, दिस इज कॉल्ड ॲज ब्लॉकिंग. आणि यामध्ये रँडमली मग ट्रीटमेंट असाइन केली जाईल. इथे ट्रीटमेंट ए असेल, इथे बी असेल, इथे सी असेल. अगेन हियर दिस विल बी ट्रीटमेंट सी, दिस विल बी ए, and all these treatments they are randomly given. This is what principle of local control is. So principle of local control is used to minimize the effect of experimental error. So this is what different principles of experimental designs are. आता हे जे 3 प्रिन्सिपल्स आहेत हे कुठलेही एक्सपेरिमेंटल डिझाईन्स जे आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी ॲप्लिकेबल असणं गरजेचं आहे. कुठल्याही एक्सपेरिमेंटल डिझाईनला आपण चांगली केव्हा म्हणणार, जर तिने हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत एक्सपेरिमेंट डिझाईनचे ते फॉलो केले तर आपण तिला म्हणणार की ती चांगली एक्सपेरिमेंटल डिझाईन आहे. नाउ लेट अस सी इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंटल डिझाईन्स. एक्सपेरिमेंटल डिझाईन्स काय असते, तर कुठलाही रिसर्च वर्क आहे तो कंडक्ट करण्यासाठी आपण जो एक्सपेरिमेंट वापरणार त्याचं बेसिक फ्रेमवर्क व स्ट्रक्चर असते त्याला म्हणतात एक्सपेरिमेंटल डिझाईन. सो वी कॅन क्लासिफाय दॅट एक्सपेरिमेंटल डिझाईन इंटू 2 ब्रॉड कॅटेगरीज. वन इज इन्फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईन and another one is a formal experimental design. Again, this informal experimental design can be grouped into 3 groups: before and after without control design, after only with control design, and before and after with control design. Formal experimental design can be grouped into completely randomized design, randomized block design, Latin square design, and factorial design. Let us see this informal experimental design. So informal experimental design, it is compared to formal experimental design, it is less sophisticated form of statistical procedures for analysis. So informal experimental design in comparison with formal experimental design is less sophisticated form of statistical procedures for analysis. या इन्फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईनचे आपण 3 टाइप्स बघूयात. बिफोर अँड आफ्टर विदाउट कंट्रोल डिझाईन. आता हे बिफोर आणि आफ्टर हे जे शब्द वापरलेत इट इज ॲक्च्युली बिफोर ट्रीटमेंट अँड आफ्टर ट्रीटमेंट. ट्रीटमेंट काय आहे, कुठलाही व्हेरिएबल जे आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणूयात एक्सपेरिमेंटमध्ये वापरला त्याचे तो अप्लाय करण्यापूर्वी घेतलेली रिडिंग आणि अप्लाय केल्यानंतर घेतलेली रिडिंग. आता यामध्ये कंट्रोल डिझाईन नसते, इथे कंट्रोल नसते. दुसरा जो आहे याचा टाईप आफ्टर ओनली विथ कंट्रोल डिझाईन आणि तिसरा आहे बिफोर अँड आफ्टर विथ कंट्रोल डिझाईन. सो इन्फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईनचे 3 ग्रुप्स आहेत. यामधले पहिल्यामध्ये कंट्रोल नसते तर दुसऱ्या 2मध्ये कंट्रोल असते. सो लेट अस सी दिस बिफोर अँड आफ्टर विथआउट कंट्रोल डिझाईन. सो हिअर कंट्रोल इज नॉट यूज्ड. आता यात काय केलं जातं, तर इथे ॲज स्टेटेड कंट्रोल नाही आहे. सो जो काही तुमची ट्रीटमेंट द्यायची आहे, सपोज दिस इज अ टेस्ट एरिया और वी कॅन से अ सॅम्पल. हिअर ट्रीटमेंट विल बी गिवन, त्याला एक्स म्हणलेलं आहे. ट्रीटमेंट दिल्यानंतर जे काही तुमचा रिझल्ट मिळालेला आहे त्याला म्हटलेलं आहे वाय. आता समजा हे एक प्लांट आहे, दिस इज अ प्लांट. आता याला बायोफर्टिलायझरची ट्रीटमेंट द्यायची. दिस इज बिफोर अँड आफ्टर ट्रीटमेंट ऑफ बायोफर्टिलायझर. Here control is not used, that is why it is called as without control. So before and after without control design. आता हे प्लांटची जी काय आपल्याला बघायचं आहे बायोफर्टिलायझरच्या याच्या प्लांट हाईटवर काही परिणाम झालेला आहे का. सो इथे तुम्ही प्लांटवर बायोफर्टिलायझर अप्लाय करण्याच्या पहिले त्याचे तुम्ही हाईट मोजणार. सो जी काही येईल तिला म्हटलेलं आहे एक्स हाईट, एक्स सेंटीमीटर वी कॅन से. आता इथे बायोफर्टिलायझर इंट्रोड्यूस केलं, बायोफर्टिलायझर इंट्रोड्यूस केलं आणि लेट अस से आफ्टर 15 days यू विल मेजर दिस हाईट ऑफ दिस प्लांट. इथे जे काही हाईट असेल ती मेजर करायची, ती झाली वाय. सो वाय सेंटीमीटर. आता बायोफर्टिलायझरचा जो काही इफेक्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्रीटमेंट इफेक्ट. नाऊ ट्रीटमेंट इफेक्ट विल बी मेजर्ड. कसा मोजणार, तर जी काही बायोफर्टिलायझरची ट्रीटमेंट दिल्या आधीची जी त्याची हाईट होती ती आहे 1 सेंटीमीटर. बायोफर्टिलायझरची ट्रीटमेंट दिल्यानंतर प्लांटची हाईट आहे वाय सेंटीमीटर. सो हिअर वाय मायनस एक्स विल बी ट्रीटमेंट इफेक्ट. तर इथे काय केलेलं आहे वाय मायनस एक्स विल गिव्ह ट्रीटमेंट इफेक्ट. परंतु या रिसर्च डिझाईनचा एक ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे, तर इथे एक्स्ट्रेनियस व्हेरिएशन जे काय येऊ शकतात त्याचा इफेक्ट इथे कन्सिडर नाही केलेला गेलेला. म्हणजेच आता तुम्ही या प्लांटला बायोफर्टिलायझर ट्रीटमेंट दिली, परंतु समजा
तो जो काही तुमचा टाईम पिरियड होता त्यामध्ये ऊन एवढं होतं टेम्परेचर, लेट अस से 50 डिग्री सेंटीग्रेड. तर त्यामुळे साहजिकच काय होईल, प्लांटची हाईट समजा वाढू नाही शकली, ती तितकीच राहिली म्हणूयात आपण. त्यामुळे तुमचे जे काही इथे ही जी हाईट होती वाय सेंटीमीटर, ती या सनलाईट किंवा हाय टेम्परेचरनी काय केलं, त्यात इन्फ्लुएन्स केलं. सो दॅट इज वॉट एक्सट्रेनियस व्हेरिएशन. किंवा आपण म्हणूयात त्याला पुरेसं पाणीच नाही दिलं गेलं त्या प्लांटला, किंवा असंही होऊ शकते की त्या पर्टिक्युलर दिवसामध्ये खूप जास्त रेनफॉल झाला, खूप जास्त पाऊस होता, त्यामुळे त्याचे जे काही माती होती खूप ओली राहिली. ॲज अ रिझल्ट रूट्स डिड नॉट गेट इनफ ऑक्सिजन, त्यामुळे त्यांची हाईट नाही वाढली प्लांटची. तर हे काय जे आता आहेत फॅक्टर्स, they are extraneous variation, extraneous factors. So these extraneous variables influenced your treatment because you have not used control. तर हा या रिसर्च डिझाईनचा ड्रॉबॅक आहे. बिफोर अँड आफ्टर विदाउट कंट्रोल डिझाईन. नाव लेट अस सी आफ्टर ओनली विथ कंट्रोल डिझाईन. आता यामध्ये काय केलं जाते, तर इथे कंट्रोल वापरले जाते. तर समजा तुमचे प्लांट आहेत, 2 प्लांट घेतले तुम्ही, त्यातला एका प्लांटला तुम्ही कंट्रोल म्हणून ठेवलं, त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट दिली नाही, आणि लेट अस से आफ्टर 15 days यू हॅव मेजर्ड द हाईट ऑफ दॅट प्लांट, दॅट इज कॉल्ड ॲज झेड सेंटीमीटर. झेड हे तुमची त्याचा रिझल्ट होता. टेस्ट एरिया होता. इथे तुम्ही काय केलं, ट्रीटमेंट इंड्यूस केली त्या बायोफर्टिलायझरची, आणि तुम्ही त्याची प्लांटची हाईट मोजली. सो दॅट इज वॉट वाय इज. आता बायोफर्टिलायझरनी त्या प्लांट हाईटला इन्फ्लुएन्स केलं की नाही, त्याचा काही फरक आहे की नाही त्यावर, त्या प्लांटवर, that is what treatment effect is. So treatment effect is measured by subtracting this z from y. z काय आहे, कंट्रोलची रीडिंग आहे, y काय आहे, टेस्टची रीडिंग आहे. सो टेस्ट रीडिंग मायनस कंट्रोल रीडिंग, दॅट इज वॉट ट्रीटमेंट इफेक्ट इज आफ्टर ओनली विथ कंट्रोल डिझाईन. आता ही काय आहे, ॲज कम्पेअर टू बिफोर अँड आफ्टर विदाउट कंट्रोल डिझाईन, दिस इज अ वी कॅन से अ सुपिरियर रिसर्च डिझाईन. Now third one is before and after with control design. आता यामध्ये फर्स्ट 2 जे काही रिसर्च डिझाईन होते त्यांचं कॉम्बिनेशन म्हणू शकतो आपण, ते कंबाईन केले आणि ही रिसर्च डिझाईन कन्स्ट्रक्ट केली. आता इथे काय असतं, इथे टेस्ट आहे आणि कंट्रोल आहे. सो कंट्रोल तुम्ही ट्रीटमेंट आता कंट्रोलला ट्रीटमेंट दिलेली नाही आहे. हे दोन्ही तुम्ही काय केले, एका ठराविक टाईम पिरियड नंतर प्लांटची हाईट मोजली. 2 प्लांट घेतले तुम्ही, कंट्रोलची हाईट मोजली डे 1ला, आणि ही समजा आपण म्हणूयात 15 दिवसानंतर हाईट मोजलेली आहे. कंट्रोलची हाईट डे 1ला मोजली जी ए सेंटीमीटर होती, कंट्रोलची हाईट 15 दिवसानंतर मोजली जी झेड सेंटीमीटर होती. लेट अस से 15 सेंटीमीटर होती. आता टेस्टमध्ये सुद्धा काय असेल, सुरुवातीला समजा 15 सेंटीमीटर होती हाईट. इथे तुम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे बायोफर्टिलायझरची, आणि 15 दिवसानंतर जेव्हा याची हाईट मोजली तेव्हा तुम्हाला ती आढळली की ही 20 सेंटीमीटर होती. तर इथे जे काही कंट्रोल होता, कंट्रोलची हाईट तुम्हाला असे आढळले की 15 दिवसानंतर त्याची हाईट होती 16 सेंटीमीटर. कंट्रोलला तुम्ही बायोफर्टिलायझरची ट्रीटमेंट नाही दिली, तर टेस्टला दिलेली आहे. आता इथे तुम्ही जो काही बायोफर्टिलायझरचा इफेक्ट आहे तो कसा मोजणार, तर इथे वाय मायनस एक्स, म्हणजे हे जे काही 20 होतं, सो 20 मायनस 15 मायनस झेड, that is height of that plant which is not subjected to any biofertilizer treatment, that is measured. So 16 minus 15, because initial height of that plant was 15. So this is what 5 minus 1, that is 4 centimeter, and that 4 centimeter is due to this treatment. That is what a treatment effect is. This is what before and after with control design. हे काय होते, हे इन्फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईन होते. आता इथे आपण बघितलं जी काय ॲनालिसिसची मेथड होती ती सोफिस्टिकेटेड होते का नाही. वाय डिड वी से दॅट दिस एक्सपेरिमेंटल डिझाईन इज नॉट सोफिस्टिकेटेड इन टर्म्स ऑफ इट्स ॲनालिसिस? कारण आपण एक्सपेरिमेंटल डिझाईनचे बेसिक प्रिन्सिपल पाहिले. कुठले आहेत बेसिक प्रिन्सिपल? प्रिन्सिपल ऑफ रेप्लिकेशन, प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन अँड प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. तर हे जे काही एक्सपेरिमेंटल डिझाईन्स होते, हे जे काही इन्फॉर्मल होते, त्यामध्ये हे बेसिक प्रिन्सिपल जे होते एक्सपेरिमेंटल डिझाईनचे, यामधले कुठले कुठले त्यांनी फॉलो केले तर बघूयात. तर बिफोर अँड आफ्टर विदाउट कंट्रोल डिझाईनमध्ये कंट्रोल होतं का? नाही. सो ही
दिस डिड नॉट फॉलो बेसिक प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. तर या दोन्हीमध्ये लोकल कंट्रोल होतं. सो वी कॅन से हिअर दे फॉलोड प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. आता रँडमायझेशन यांनी फॉलो केलं का? तर नाही. रँडमायझेशन इज नॉट फॉलोड इन ऑल दीज ट्रीटमेंट्स. रेप्लिकेशन होतं का यामध्ये? नाही. वी कॅन रेप्लिकेट दॅट एक्सपेरिमेंट, पण इनबिल्ट होतं का यामध्ये? नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की यांनी प्रिन्सिपल ऑफ रेप्लिकेशनसुद्धा फॉलो नाही केलं. सो हिअर ओनली these two followed principle of local design, and that is why we can say this informal experimental design is not sophisticated in terms of its analysis. Now let us see this formal experimental design. Formal experimental design चे 4 types आहेत. Completely randomized design, we call it as CRD. Randomized block design, this D is from here. So this randomized block design we call it as RBD. Latin square design, LS, and factorial design. Latin square design is more similar to this randomized block design, पण दोघांमध्ये काय फरक आहे ते आपण one by one पाहूयात. So let us begin with formal experimental design. So formal experimental design, it is offering more control, and this use the precise statistical procedure for analysis. So let us begin with completely randomized design. आता यामध्ये 2 प्रिन्सिपल फॉलो होतात, प्रिन्सिपल ऑफ रेप्लिकेशन अँड प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन. अँड दिस इज इझिएस्ट पॉसिबल एक्सपेरिमेंटल डिझाईन. यामध्ये बेसिक त्याचं फीचर काय आहे? तर हिअर सब्जेक्ट्स आर रँडमली असाइन्ड टू एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट, अँड हिअर वन वे अनोवा इज यूज्ड फॉर ॲनालिसिस. वन वे अनोवा, दॅट इज वन वे ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स. ते काय असतं हे आपण पुढे पाहणार आहोत. So here one way ANOVA is used, and this provides a maximum number of degree of freedom to error. What is degree of freedom? What is ANOVA? We are going to see in following lectures. इथे फक्त हे नाव लक्षात ठेवा. So this is used when experimental areas are more homogeneous. Now how this experimental design is carried out? Let us see. आता ही जी काही completely randomized design आहे हे आपण 2 फॉर्ममध्ये बघू शकतो. आपण त्याचे टाइप्स म्हणूयात. कुठले 2 टाइप्स आहेत? तर 2 ग्रुप सिंपल रँडमाइज्ड डिझाईन आणि रँडम रेप्लिकेशन डिझाईन. लेट अस से 2 ग्रुप सिंपल रँडमाइज्ड डिझाईन. आता इथे काय म्हटलं होतं? एक्सपेरिमेंटल एरिया आहे, होमोजिनस आहे. तर इथे काय करायचं? 2 ग्रुप सिंपल रँडमाइज्ड डिझाईनमध्ये एक जी काही पॉप्युलेशन आहे, दॅट पॉप्युलेशन इज यूज्ड फॉर रँडमली सिलेक्टिंग सॅम्पल. आता यातून सॅम्पल रँडमली सिलेक्ट केलं जाईल. एका क्लासमध्ये समजा 50 स्टुडंट्स आहेत. Now from that a teacher randomly selected 10 students. This is what a random selection of sample from this population. आता हे जे काही 50 स्टुडंट होते हे सर्वच्या सर्व 12th चे होते. तर त्यांचा क्लास सेमच आहे. सो दिस वी कॅन से पॉप्युलेशन इज होमोजिनस. 12वीचे 50 विद्यार्थ्यांमधून 10 विद्यार्थी निवडले. आता 10ला त्यांनी 5-5 अशा 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले, आणि एकाला त्यांनी कंट्रोल ग्रुप म्हटलं आणि दुसऱ्याला त्यांनी एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हटलं. आता या कंट्रोल ग्रुपमध्ये तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता किंवा त्याला कंट्रोल म्हणूनच ठेवलं जाते विदाउट एनी ट्रीटमेंट. लेट अस से दिस 5 स्टुडंट्स एक्सपेरिमेंटल ग्रुप वॉज गिवन अ मोर अटेन्शन, अँड दिस कंट्रोल मोर अटेन्शन म्हणजे त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेतले, त्यांना एक्स्ट्रा नोट्स दिल्या, त्यांचे जे काही डाऊट्स होते, क्युरीज होते ते सर्व सॉल्व केले. सो दे वेअर गिविंग मोर स्पेशल ट्रीटमेंट. आणि हे जे काही 5 स्टुडंट होते त्यांना ही ट्रीटमेंट नाही दिली गेली. आणि एका आठवड्यानंतर जेव्हा यांची टेस्ट झाली तेव्हा त्यांची या दोन्ही ग्रुपचे रिझल्ट ॲनालिसिस केले. तर याच्यामध्ये काय होतं? जे काही रँडम सॅम्पल होते दे वेअर सिलेक्टेड रँडमली. सो इट फॉलोड प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन. दिस इज वॉट 2 ग्रुप सिंपल रँडमाइज्ड डिझाईन इज. नाउ लेट अस सी रँडम रेप्लिकेशन डिझाईन. आता पहिले जो काय होतं 2 ग्रुप सिंपल रँडमाइज्ड डिझाईन, यामध्ये फक्त प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन फॉलो झालं होतं, बिकॉज दिस सॅम्पल वॉज सिलेक्टेड रँडमली, बट रेप्लिकेशन वॉज नॉट फॉलोड. नो दिस इज अनदर फॉर्म ऑफ कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन वेअर प्रिन्सिपल ऑफ रेप्लिकेशन इज फॉलोड. तर उदाहरण सांगायचं झालं तर आपलं तेच उदाहरण बघूयात. ते 12वीचे काही विद्यार्थी आहेत, त्यांचा वर्ग आहे 50 विद्यार्थ्यांचा. त्यामधून
10 सॅम्पल सिलेक्ट केले गेले, 10 विद्यार्थी सिलेक्ट केले गेले. दॅट इज वॉट सॅम्पलिंग इज. आता या 10मध्ये अगेन these students they were grouped into we can say a group of 5. 5च्या ग्रुपमध्ये डिवाइड केले. एकाला परत तीच स्पेशल ट्रेनिंग दिली, स्पेशल अटेन्शन क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस घेतले, स्पेशल ट्रीटमेंट दिली. या 5ला नाही दिली. सो वी कॉल इट ॲज एक्सपेरिमेंटल ग्रुप, वी कॉल इट ॲज कंट्रोल ग्रुप. हे केलं. 7 दिवसानंतर त्यांचे टेस्टचे रिझल्ट बघितले. आता हाच एक्सपेरिमेंट परत केला. दिस इज वॉट रेप्लिकेशन ऑफ दिस एक्सपेरिमेंट. हाच 12th क्लास आहे, 50 स्टुडंटचा. यामधून 10 विद्यार्थी निवडले. आता हे रँडमली निवडलेत, तर जे पहिले विद्यार्थी निवडले ते नाही निवडले. इथे 10मधले जे काही 5 विद्यार्थी आहेत त्यांना परत तीच स्पेशल ट्रीटमेंट दिली, आणि या 5ला कंट्रोल ग्रुप म्हणूयात, त्यांना ट्रीटमेंट नाही दिली. अँड यू विल अनालाइज दॅट रिझल्ट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर डिझाईन. दिस इज वॉट रँडम रेप्लिकेशन डिझाईन इज. नाउ सेकंड टाईप ऑफ फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईन इज रँडमाइज्ड ब्लॉक डिझाईन. In short, we call it as RBD. So this uses all principles of experimental design. Randomized block design मध्ये काय असते? हे तिन्ही प्रिन्सिपल फॉलो होतात एक्सपेरिमेंट डिझाईनचे. कुठले 3 प्रिन्सिपल आता एक्सपेरिमेंटल डिझाईनचे? प्रिन्सिपल ऑफ रेप्लिकेशन, प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन अँड प्रिन्सिपल ऑफ लोकल कंट्रोल. तर इथे जो काही सब्जेक्ट आहे पॉप्युलेशन, इट इज डिवायडेड इंटू ग्रुप अँड दॅट इज कॉल्ड ॲज ब्लॉक्स. अँड विदिन दॅट ईच ग्रुप सब्जेक्ट्स आर रिलेटिव्हली होमोजिनस in respect to some selected variable. The number of subjects in a given block would be equal to the number of treatment, and one subject in each block would be randomly assigned to each treatment. हे कसं ते आपण पुढे पाहूयात. फक्त इतकं लक्षात ठेवा की इथे 2 वे अनुभव वापरले जाते. तर जे कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन होती त्यामध्ये 1 वे अनुभव वापरले जाते. तर उदाहरण सांगायचं झालं तर आपण तेच उदाहरण परत बघूयात. समजा हे आपल्याकडे एक लँड आहे. आता या लँडमध्ये होमोजिनिटी असणं आणि या लँडला जर आपण अशा प्लॉटमध्ये डिवाइड केलं तर या प्रत्येक तुकड्यामध्ये जी होमोजिनिटी असेल त्यामध्ये फरक असेल. तर ॲज कम्पेअर टू दिस होल कम्प्लीट पीस ऑफ लँड, दिस ईच ब्लॉक वी कॅन से इज मोर होमोजिनस. आता समजा आपल्याकडे वेगवेगळ्या अशा 4 ट्रीटमेंट आहेत. इथे समजा फर्टिलिटी हाय आहे, सॉईल फर्टिलिटी इथे मीडियम आहे आणि सॉईल फर्टिलिटी इथे लो आहे. आणि आपल्याकडे 4 वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. कशाचे ट्रीटमेंट आहेत? फर्टिलायझर A, B, C असे आपल्याकडे 4 फर्टिलायझर्स आहेत आणि एखाद्या क्रॉप इल्डवर आपल्याला त्याचा इफेक्ट बघायचा आहे. तर इथे आपण या ट्रीटमेंट रँडमली असाइन करणार. इथे आपण ट्रीटमेंट A देणार, इथे B, इथे C, इथे D. तर असे आपण जे काही ट्रीटमेंट आहे ते रँडमली असाइन करणार. सो दिस इज वॉट रँडमाइज्ड ब्लॉक डिझाईन इज. नाउ लेट अस सी लॅटिन स्क्वेअर डिझाईन. So Lattice square design, it is frequently used in agricultural research and it is more like randomized block design. फक्त इथे काय असणार, जे काही रोज आणि कॉलम होते, आपण आता जो टेबल बघितला होता तिथे रोज आणि कॉलम इक्वल असणं गरजेचं नाही. तर लॅटिन स्क्वेअर डिझाईनमध्ये नंबर ऑफ रोज शुड बी इक्वल टू नंबर ऑफ कॉलम and this also uses a two-way ANOVA. So this is an example of Latin square design. These are, we can say, seed differences or we can say fertilizer treatment. And these are fertility levels of soil. This is what Latin square design is. So these are rows. Row 1, 2, 3, 4, 5. And these are columns. So number of columns and number of rows are equal in Latin square design. Otherwise it is more similar to randomized block design. Now let us see factorial design. So factorial design, it is used in experiments where the effect of varying more than one factor are to be determined. आतापर्यंत आपण जे 3 बघितले, कुठले कुठले 3 आपण मेथड्स बघितल्या. फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईनचे जे आपण टाइप्स पाहत आहोत त्यामध्ये 3 आपण पाहिले. कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन, रँडमाइज्ड ब्लॉक डिझाईन आणि लॅटिन स्क्वेअर डिझाईन. तर यामध्ये इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्सचाच इफेक्ट ते फक्त ॲनालाइज करतात. 2 व्हेरिएबल्स एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करत असतील किंवा व्हेरिएबल 1 व्हेरिएबल 2चा इफेक्टवर इन्फ्लुअन्स करत असेल तर ते ह्या 3 डिझाईन्समध्ये ॲनालिसिस नाही केले जात. फॉर दॅट फॅक्टोरियल डिझाईन इज यूज्ड. सो फॅक्टोरियल डिझाईन इज यूज्ड वेअर
variables or factors are affecting with each other. So we can divide this interaction into two groups, simple factorial design and complex factorial design. So this allow evaluation of interaction effect. कॉम्प्लेक्स फॅक्टरियल डिझाईन ही मुळात त्याच्या नावाप्रमाणेच कॉम्प्लेक्स आहे, त्यामुळे आपण पहिले सिंपल फॅक्टरियल डिझाईन बघूयात. सिंपल फॅक्टरियल डिझाईन कॅन बी 2x2 factorial design or it can be a 4x3 factorial design. So let us see the simple factorial design. So in case of simple factorial design, effects of varying two factors on the dependent variable are considered. केव्हा वापरले जाते सिंपल फॅक्टरियल डिझाईन? तर इफेक्ट ऑफ वॅरिंग टू फॅक्टर्स ऑन डिपेंडंट व्हेरिएबल जर आपल्याला मोजायचं असेल तेव्हा सिंपल फॅक्टरियल डिझाईन वापरली जाते. तर दोनपेक्षा जास्त जर फॅक्टर्स असतील तर कॉम्प्लेक्स फॅक्टरियल डिझाईन वापरली जाते. तर सिंपल फॅक्टरियल डिझाईनलाच टू फॅक्टर फॅक्टोरियल डिझाईन म्हणतात. कशामुळे? कारण इथे दोन फॅक्टरचा इन्फ्लुअन्स चेक केला जातो. समजा तुमचा एन्झाईम यील्ड आहे, त्या एन्झाईम यील्डवर pHचा आणि टेम्परेचरचा इफेक्ट जो काही तुम्हाला त्यांची इंटरॅक्शन आहे का, हे जर तुम्ही ॲनालाइज केलं तर दॅट इज टू फॅक्टर फॅक्टोरियल डिझाईन. टू फॅक्टर म्हणजे इथे टेम्परेचर आणि pH हे दोनच फॅक्टर आहेत. तर तुम्हाला या दोनपेक्षा जास्त जेव्हा फॅक्टर्सची एकमेकांमध्ये इंटरॅक्शन आहे का हे मोजायचं असेल तर तुम्हाला मल्टीफॅक्टर फॅक्टोरियल डिझाईन वापरावं लागेल. मल्टीफॅक्टर फॅक्टोरियल डिझाईन म्हणजेच कॉम्प्लेक्स फॅक्टोरियल डिझाईन. तर सिंपल फॅक्टोरियल डिझाईन कॅन एदर बी 2x2 सिंपल फॅक्टोरियल डिझाईन or it can be 3x4 or 5x3 factorial design. Let's see 2x2 simple factorial design. समजा इथे दोन pH वापरले आपण, इथे pH4 आणि pH5. इथे काय बघतोय आपण? एन्झाईम यील्ड बघतोय. आणि इथे दोन वॅरिंग टेम्परेचर वापरले. इथे तुम्ही वापरलं 30 डिग्री सेंटीग्रेड आणि इथे वापरलं 50 डिग्री सेंटीग्रेड. दीज आर व्हॉट इन्क्युबेशन टेम्परेचर अँड दीज आर व्हॉट इन्क्युबेशन pH or media pH you have used for estimation of enzyme yield. आता इथे तुम्हाला काहीतरी एन्झाईम यील्ड मिळालेली आहे. समजा इथे तुम्हाला मिळालं 4 एन्झाईम युनिट आणि इथे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट मिळालं आहे 5 एन्झाईम युनिट. इथे मिळाले तुम्हाला 6 इंटरनॅशनल युनिट ऑफ एन्झाईम आणि इथे तुम्हाला मिळाले 8 इंटरनॅशनल युनिट. याची ॲव्हरेज जे तुम्ही काढाल, याची ॲव्हरेज काढाल, इथे काय आहे? pH4ला तुम्हाला एवढी ॲव्हरेज मिळाली, pH5ला एवढी ॲव्हरेज मिळाली. तर हे जे काय आहेत, ही मिळालेली ॲव्हरेज कशाची असेल? या 30 डिग्री सेंटीग्रेडची. ही ॲव्हरेज असेल 50 डिग्री सेंटीग्रेडची. जेव्हा तुम्ही ग्राफ प्लॉट कराल, समजा इथे होतं pH4 pH5, इथे होतं तुमचं 30 डिग्री सेंटीग्रेड आणि इथे होतं 50 डिग्री सेंटीग्रेड. तर समजा तुम्हाला जे काही मिळाले रिझल्ट आहेत एन्झाईम युनिट, इथं 4 5 6 जे काय असतील, इथे pH4ला तुम्हाला इथे मिळाले 2 युनिट आणि इथे मिळालेत 5 युनिट. इथे जर तुम्हाला असे पॅरलल ग्राफ्स मिळाले, लाईन मिळाल्या, तर तुम्ही म्हणू शकता की हे जे काही तुमचे फॅक्टर होते pH आणि टेम्परेचर, दे आर नॉट इंटरॅक्टिंग विथ इच अदर. ऑन द कॉन्ट्ररी, जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला त्याच्या व्हॅल्यूजचा आणि तुम्हाला असे काहीतरी मिळालं where these lines are interacting with each other, so you can say that these two factors are interacting with each other. That is determined in this factorial design. This was 2x2 simple factorial design. Similarly, this is what 4x3 factorial design. Why it is called as 4x3? Because two factors are estimated. कोणते दोन फॅक्टर आहेत? लेवल 1 2 3 we can call it as फर्टिलिटी लेवल, सॉइल फर्टिलिटी लेवल आहे लेवल 1 2 3 आणि 4 वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. वी कॅन कॉल इट ॲज अ ट्रीटमेंट ऑफ फर्टिलायझर. So 4 columns are there, 3 rows are there. So this is what a 4x3 simple factorial design is. Similarly, when more than 2 factors are estimated, that is called as complex factorial design or multifactor factorial design. So experiments with more than 2 factors at a time involve the use of complex factorial design. So here 3 or more independent variables are simultaneously considered in this complex factorial design. In case of 3 factors with one experimental variable having 2 treatments and 2 control variables, each one of which having 2 levels, that will be termed as 2 into 2 into 2 complex factorial design. काय असते इथे 2 into 2 into 2? दोन व्हेरिएबल आहेत. कुठले व्हेरिएबल? तुमचे जे काही फर्टिलायझरची ट्रीटमेंट आहेत ते दोन आहेत, ट्रीटमेंट ए अँड ट्रीटमेंट बी.
दोन कंट्रोल व्हेरिएबल्स आहेत. सॉइल फर्टिलिटी लेवल 1 आहे, सॉइल फर्टिलिटी लेवल 2 आहे. And each of one is having two levels, control variable level 1 and 2. So you have again divided that block into a plot. That is what complex factorial design is. So this complex factorial design is used for determining interaction of multiple factors. So this was all about research design. So we have seen different types of research design, basic principles of experimental design, and some of the important experimental designs. Hope you have understood this concept. In next lecture we will see sampling design. Thank you.